आपलं काय चालू आहे, इनडेफिनेट प्रोनाउन, बरोबर आहे। इनडेफिनेट प्रोनाउन कशाला म्हणायचं ते आपण पाहिलेलं होतं। इनडेफिनेट प्रोनाउन जे आहे म्हणजे आपण अगोदर डिटर्मिनर घेतला, त्या डिटर्मिनरच्या नंतर आपण बडी, थिंग, त्याच्यानंतर वन आणि वेअर असे जर या ठिकाणी जर शब्द जोडले तर इनडेफिनेट प्रोनाउन तयार होतं। इनडेफिनेट प्रोनाउन हे नेमकं आपण कशासाठी यूज केले म्हणजे कोणत्या नाउनसाठी आलेलं आहे तेच आपल्याला माहिती नसतं, म्हणून त्यांना आपण नाव काय दिलेलं आहे, इनडेफिनेट प्रोनाउन असं दिलेलं आहे, बरोबर आहे। आणि इनडेफिनेट प्रोनाउन हे सिंग्युलर असतात आणि त्यांच्यानंतर येणारं जे व्हर्ब जे आहे हे सिंग्युलरच घ्यावं लागणार आहे आणि त्यांच्यानंतर येणारं जे प्रोनाउन जे आहे म्हणजे त्याला आपण पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह ते देखील आपण त्यासाठी काय करायचं आहे, सिंग्युलरच घ्यायचं आहे। बडी म्हणजे एव्हरी बडी आणि वन एव्हरी वन अशासारखे जे शब्द येतील किंवा अशासारखे जे प्रोनाउन येतील त्याच्यासाठी तुम्ही पजेसिव्ह प्रोनाउन पहिल्या सेंटेन्समध्ये हीज घेणार की देअर घेणार, काय घेणार, हीज। आपल्याला जेंडर माहिती नसेल, बरोबर आहे, तर त्यावेळेला आपण काय रेफर करायचं तिथं, हीज, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर जर थिंग वाले जर आले तर त्याच्यासाठी आपण काय यूज करायचं आहे, इट्स यूज करायचा आहे, ते पण आपण पाहिलं। समचा यूज जो आहे हा अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये केला जातो। समचा यूज कुठे केला जातो, अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये म्हणजे होकारार्थी वाक्यामध्ये। आणि एनीचा यूज कुठे केला जातो, निगेटिव्ह मध्ये। पण एनी हा शब्द निगेटिव्ह आहे का, तर एनी हा निगेटिव्ह नाही, पण एनीचा यूज जो आहे तो एनीचा यूज आपण कुठे करतो, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये करतो। आणखीन एनीचा कुठं करतो आपण, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये करतो, कुठं करतो, इंटरॉगेटिव्ह, बरोबर आहे। परंतु म्हणजे असे काही वाक्य आहेत की त्याच्यामध्ये आपण म्हणजे क्वेश्चन दिलेला दिसतो परंतु त्याच्यामध्ये प्युअर तो क्वेश्चन नसतो, त्याच्यामध्ये ॲडवाइस असेल किंवा रिक्वेस्ट असेल अशा प्रकारचे भाव आपल्याला त्या ठिकाणी व्यक्त होतात। तर त्यावेळेला तो प्युअर क्वेश्चन नसल्यामुळं अशा ठिकाणी तुम्ही समचा देखील यूज करू शकता आणि तोच आपला मुद्दा या ठिकाणी पाहायचा आहे। पहा पुढील वाक्य म्हणजे आता इथे दिलेले प्युअर इंटरॉगेटिव्ह नाहीत, त्यांच्यातून ॲडवाइस म्हणजे सल्ला आणि रिक्वेस्ट म्हणजे विनंतीचा भाव व्यक्त होतो म्हणून अशा प्रश्नार्थक दिसणाऱ्या वाक्यात समचा वापर केला जाऊ शकतो। याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं माहिती आहे का, हे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स जे आहे या इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला दोघांपैकी काय यूज करायचं आहे, सम यूज करायचा आहे का एनी यूज करायचं आहे पाहिलं होतं, सम की एनी, एनी यूज करायचा आहे, सम यूज करायचा नाही, बरोबर आहे। परंतु जर सेंटेन्स प्युअर क्वेश्चन नसेल, त्या क्वेश्चन मधून आपल्याला जर समजा ॲडवाइस किंवा रिक्वेस्ट आहे हे जर समजत जर असेल तर अशा वेळेला तो प्युअर क्वेश्चन जर नसेल तर तिथं मात्र तुम्ही त्या ठिकाणी कशाचा यूज करू शकता, समचा यूज करू शकता। मग हे काय इथं वाक्य पहा, कांट यू टीच समवन, कांट यू टीच समवन हा त्याला दिलेला काय आहे रे बाबा, ॲडवाइस आहे। मग ॲडवाइस दिलेला आहे म्हणून या ठिकाणी काय घेतलंय आपण, कारण हा प्युअर क्वेश्चन आहे की त्याच्यातून ॲडवाइसचा भाव व्यक्त झालाय, काय ॲडवाइसचा भाव व्यक्त झालाय, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काय घेतलेला आहे। आणि जर ॲडवाइसचा भाव व्यक्त होत नसला असता, हा जर प्युअर क्वेश्चन जर असला असता तर या समच्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागला असतं, काय घ्यावं लागला असता, एनी घ्यावा लागला असता, ठीक आहे। ही पण गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा। खाली पहा, वुड यू लाईक टू, हे काय वुड यू लाईक टू आलं की 100% काय असते पोरं हो, रिक्वेस्ट असते, आलं लक्षामध्ये। मग वुड यू लाईक टू हॅव समथिंग, ठीक आहे। आता या ठिकाणी ती काय आहे, क्वेश्चन मध्ये काय केलेली आहे, रिक्वेस्ट आहे, म्हणून या ठिकाणी काय घेतलंय आपण, सम घेतलाय। परंतु एरवी जे प्युअर जर इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स जर असेल, ठीक आहे, तर या समच्या ठिकाणी आपण काय घेतला पाहिजे, काय घेतला पाहिजे, एनी घेतला पाहिजे, ठीक आहे। कांट यू डिव्होट समथिंग टू गुड वर्क हा पण काय आहे दिलेला, ॲडवाइस आहे, काय आहे तो, ॲडवाइस आहे। ॲडवाइस आहे म्हणून इथं काय घेतलंय आपण, सम घेतलेला आहे, लक्षामध्ये। हा प्युअर क्वेश्चन नाही म्हणजे
इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये देखील आपण समचा यूज करू शकतो, परंतु त्याच्यातला जो भाव आहे, त्याच्यातला भाव जर रिक्वेस्ट किंवा ऍडवाइसचा जर असेल तरच त्याचा आपल्याला यूज करता येतो. आणि रिक्वेस्ट आणि ऍडवाइसचा भाव जर त्याच्यातून व्यक्त होत नसेल, तो जर प्युअर क्वेश्चन जर असेल, प्युअर क्वेश्चन असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी इथं समचा यूज करता येत नाही. तिथं काय करता येतो? मग एनीचा यूज आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. ठीक आहे, लक्षामध्ये. आता पुढचा मुद्दा पहा. आता हे अतिशय महत्वाचा मुद्दा सांगायला तुम्हाला, जे मी इथं लिहिलेलं आहे ते इथं हे तुम्हाला इथं व्यक्त म्हणजे बोर्डवरतीच लिहून दाखवतो. हे मी काय लिहिले सांगा बरं, वाचा सगळेजण. आणि हे खालचं काय आहे हे एवढं कळतंय. ठीक आहे. आता नो आणि नॉट याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, याच्यामध्ये फरक काय आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. पहा, नो जे आहे ना, नो आहे हे ऍडजेक्टिव्ह. काय आहे हे? ऍडजेक्टिव्ह. आणि नॉट जे आहे ना, नॉट आहे पहा ऍडव्हर्ब. या दोघांमध्ये आधी फरक आहे. यांचा ग्रॅमॅटिकली क्लास काय आहे ते आपण लक्षात घेऊ. ठीक आहे. नो काय आहे? ऍडजेक्टिव्ह. आणि नॉट काय आहे? ऍडव्हर्ब. ठीक आहे, लक्षामध्ये. मग आता आपल्याला याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा नो जर ऍडजेक्टिव्ह असेल तर नोच्या नंतर आपण काय घेऊ शकतो? नाऊन घेऊ शकतो. आणि नॉट जर ऍडव्हर्ब जर असेल तर नॉटच्या नंतर आपण नाऊन घेऊ शकतो का? इथं तुम्ही नाऊन घेऊ शकत नाही. मग नॉटच्या पुढं तुम्ही काय घेऊ शकता? तर नॉटच्या पुढं तुम्ही ऍडजेक्टिव्ह जे आहे हे ऍडजेक्टिव्ह घेऊ शकता. नॉटच्या पुढं तुम्ही ऍडव्हर्ब घेऊ शकता, कारण हे नॉट काय आहे? काय आहे? ऍडव्हर्ब आहे. लक्षामध्ये. ऍडव्हर्बला क्वालिफाय करू शकतं किंवा ऍडव्हर्ब हे ऍडजेक्टिव्हला देखील क्वालिफाय करू शकतं. म्हणून तुम्ही इकडे ऍडजेक्टिव्ह घेऊ शकता आणि ऍडव्हर्ब पण घेऊ शकता. पण नॉटच्या पुढे काय नाही घेऊ शकत तुम्ही? काय घेऊ शकत नाही? नाऊन घेऊ शकत नाहीत. लक्षामध्ये. ठीक आहे. मग आता या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, हे येणी जे आहे ना, येणी. आता हे येणी जे आहे हे येणी काय आहे? तर हे येणी ऍडजेक्टिव्ह आहे, ते डिटर्मिनर आहे. काय आहे ते? बोला लवकर. मग आता मला सांगा, हे डिटर्मिनर म्हणजे ते ऍडजेक्टिव्ह आहे, तर या येणीच्या सोबत आपल्याला नॉटचा यूज करता येईल की नोचा यूज करता येईल? हा, सांगा लवकर. आपण पाहिले पण ह्याला. मी काय म्हणाले की नॉटच्या नंतर तुम्ही काय नाही घेऊ शकत, पण काय घेऊ शकतो आपण? मग आता हे येणी काय आहे? काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे का ऍडव्हर्ब आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे हे? ऍडजेक्टिव्ह आहे. लक्षामध्ये. म्हणून या ठिकाणी तुम्हाला मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की हे जे येणी आहे, या येणीच्या सोबत तुम्ही इकडं म्हणजे येणीच्या पूर्वी तुम्ही नो यूज करू शकत नाही, तर तुम्ही इथं काय यूज करायचं आहे? नॉट यूज करायचं आहे. काय यूज करायचं आहे? नॉट. येणीच्या बिफोर आपण काय यूज करायचं आहे? नॉट. नॉट करायचं आहे की नो करायचं आहे? नॉट करायचं आहे. मग खाली एकदा बघा, देर इज नो एनी राईस इन द कंटेनर. ठीक आहे, इथं काय आलाय? येणी. आता एरर काय झालेलं आहे? येणीच्या बिफोर काय घेतला? इथं काय घेतलं? इथं नो घेतलेला आहे. लक्षामध्ये. मग हा नो चूक आहे की बरोबर आहे? हा नो कसा आहे? चुकीचा आहे. लक्षामध्ये. ठीक आहे. आणि मग या येणीच्या बिफोर आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे? नॉट घेतलेला आहे. मग नॉट कसा आहे? बरोबर आहे. समजलं का नाही समजलं? तर या येणीच्या बिफोर आपण काय यूज करू शकतो? नॉट यूज करू शकतो. परंतु येणीच्या बिफोर आपण नो यूज करू शकतो का? नो यूज करू शकत नाही. आपण काय यूज केला पाहिजे? मग नॉट यूज केला पाहिजे. काय यूज केला पाहिजे? नॉट यूज केला पाहिजेत. लक्षामध्ये. म्हणून हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे. हे जिथं सांगितले पहा, काय केले माहिती आहे का? नो हे ऍडजेक्टिव्ह आहे म्हणून नोच्या नंतर काय येते? नाऊन येते. आणि नॉट हे ऍडव्हर्ब आहे, नॉटच्या नंतर नाऊन येत नाही. ठीक आहे. तर नॉटच्या नंतर काय येऊ शकतं? मग ऍडव्हर्ब येऊ शकतं किंवा ऍडजेक्टिव्ह येऊ शकतं. येणीच्या पूर्वी नोचा वापर करू नये तर कशाचा वापर करावा? नॉटचा वापर करावा. एवढं स्पष्ट लिहिलेलं आहे. आता खाली बघा बरं. आय हॅव नो एनी फ्रेंड इन दिस टाउन.
आता या ठिकाणी इथं काय आलं आहे, मग एनीच्या बिफोर काय घेतला इथं, नो. मग हा नो काय झाला, चूक. आय हॅव नॉट एनी फ्रेंड. आता ह्या एनीच्या बिफोर इथं काय आलाय, नॉट. म्हणून हे वाक्य कसं आहे आणि हे कसं आहे, इनकरेक्ट. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट पहा, अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे. पहा, हे तर कुठेही तुम्हाला लक्षातच ठेवावं लागणार आहे. नॉट आहे, हार्डली आहे, रेअरली आहे, स्कार्सली आहे, ठीक आहे रे. त्याच्यानंतर बेअरली आहे, शेल्डम, नेवर, इफ, हे सगळे निगेटिव्ह ऍडव्हर्ब आहेत. काय ते निगेटिव्ह ऍडव्हर्ब आहेत. आलं लक्षामध्ये? आता निगेटिव्ह ऍडव्हर्ब जर असतील तर आता मला एक गोष्ट सांगा, इथं आपल्याकडे दोन शब्द आहेत, एक सम आहे आणि दुसरा एनी आहे. जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला सम यूज करायचा आहे की एनी यूज करायचं, सांगा पटकन. काय यूज करायचं आहे? निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला यूज काय करायचं आहे, काय यूज करायचं नाही तिथं आपल्याला, सम. मग आता या ठिकाणी हे वरी जे लिहिले आहेत, नॉट, हार्डली, स्कार्सली, बेअरली, रेअरली, शेल्डम, नेव्हर, हे काय आहेत, ऍडव्हर्ब आहेत. काय ते? परंतु निगेटिव्ह ऍडव्हर्ब आहेत की पॉझिटिव्ह ऍडव्हर्ब आहेत? निगेटिव्ह म्हणजे त्यांचा अर्थ नकारात्मक होतो. त्यांचा अर्थ काय निघतो, नकारात्मक त्यांचा अर्थ निघतो. अलग लक्षामध्ये? ठीक आहे, नकारात्मक आहेत हे. जर मग वाक्यामध्ये तुम्हाला हार्डली दिसलं, आता नॉट दिसलं तर तुम्हाला परफेक्ट कळालं की नॉट दिसल्याच्या नंतर तुम्ही सम घेणार की एनी घेणार आहात. परंतु या ठिकाणी हार्डली जे आहे, हार्डली म्हणजे क्वचित, या सगळ्यांचा अर्थ नकारात्मक होतो. क्वचित, जवळजवळ नाही, जवळजवळ नाही असा त्याचा अर्थ होतो. आलं का लक्षामध्ये? त्याचा भाव काय उत्पन्न होतो, नाही, निगेटिव्ह. आलं लक्षामध्ये? मग हार्डली असेल, स्कार्सली असेल, बेअरली असेल, रेअरली असेल, शेल्डम असेल, नेव्हर असेल, हे सगळे कसे आहेत, निगेटिव्ह. आणि त्यांचा ग्रॅमॅटिकली क्लास कोणता आहे, ऍडव्हर्ब आहेत. काय ते ऍडव्हर्ब आहेत, ठीक आहे, परंतु ते निगेटिव्ह आहेत. ठीक आहे. आणि हे निगेटिव्ह असल्यामुळं अशा वाक्यामध्ये आपल्याला समचा यूज न करता कशाचा यूज करायचा आहे, एनीचा यूज करायचा आहे. कशाचा यूज करायचा आहे, एनीचा यूज करायचा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हो काय, फॉरबिड म्हणजे नकार देणे किंवा प्रतिबंध घालणे. ठीक आहे. डिनाय, प्रोहिबिट, रिफ्यूज, हेजिस्टेट, तर हे सगळे जे आहेत हे व्हर्ब आहेत, परंतु हे सगळे निगेटिव्ह व्हर्ब आहेत. ठीक आहे. फॉरबिड प्रतिबंध घालणे, डिनाय नाकारणे, प्रोहिबिट प्रतिबंध घालणे, रिफ्यूज नाकारणे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. सगळे कसले व्हर्ब आहेत, हे निगेटिव्ह. कसला मिनिंग देतात, हे निगेटिव्ह मिनिंग देतात. मग हे जर वाक्यामध्ये जर आलेले असतील व्हर्ब, हे सगळे व्हर्ब कसे आहेत, निगेटिव्ह आहेत. ठीक आहे. तर मग हे जरी व्हर्ब दिसले तुम्हाला, फॉरबिड आहे, डिनाय आहे, प्रोहिबिट आहे, रिफ्यूज आहे, हेजिस्टेट आहे, तर तिथं तुम्ही समला रेफर करणार की एनीला रेफर करणार? एनीला रेफर करायचं, समला करायचं नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. काय यूज करायचे तिथं आपल्याला, एनी. आता मग या ठिकाणी पहा, वरील शब्द वाक्यात आल्यावर वाक्य निगेटिव्ह बनते, कारण ते काय म्हणजे त्यांचा भाव काय आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून ते कसे बनतात, ते निगेटिव्ह. अशा वाक्यात समच्या ऐवजी काय यूज करायचं आपल्याला, एनीचा यूज करायचा आहे. मग आता इथं पहा, आय हार्डली, बघा कसं पकडायचं, कसं इथं काय आलंय, हार्डली. हा निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, कसा आहे, निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह असेल तर ह्याच्या पुढे समवाला येईल की एनीवाला येईल, मग आता आपल्याला हे इथं पकडलं. मी तुम्हाला कायम काय म्हणलं, तुम्ही ऑब्झर्वर बना. आलं का लक्षात? इथं हार्डली दिसला तर इथं काय येणार नाही, ही वाक्यातली काय आहे, एरर आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. इथं नॉटच यावं असं काय आहे का, नाही. आलं लक्षामध्ये? मग या हार्डलीमुळे इथं पुढे काय आलाय, आपलं सम आलाय, म्हणून ते काय झाला, चुकीचा झाला. ठीक आहे. आय हार्डली बिलीव्ह एनीबडी, मग या हार्डलीमुळे इथं काय आला रे प्रभू, एनीबडी. आलं लक्षामध्ये? नेक्स्ट पुढे पहा, आय नेव्हर वेंट समवेअर विथ हर, आय नेव्हर वेंट समवेअर विथ हर. इथं काय आलाय डायरेक्ट, आणि इथं काय घेतलाय, म्हणजे हा सम काय, इथं नेव्हर आहे म्हणून इथं एनी बरोबर आहे की चुकीचा आहे, हा बरोबर आहे आणि हा कसा आहे, चुकीचा आहे, रॉंग. आलं लक्षामध्ये? काय अडचण? नेक्स्ट, आय फॉरबिड हिम
फॉरबिड काय आहे? वर्ब आहे. फॉरबिड म्हणजे काय? प्रतिबंध घालणे. आलं लक्षामध्ये? मग नकारात्मक आहे की सकारात्मक आहे? मग इथं फॉरबिड दिसला तर पुढे सम येईल का? येणार नाही. इथं फॉरबिड आहे म्हणजे इथं काय येईल? मग एनी येईल. काय येईल? एनी. आय फॉरबिड हिम टू गो एनीवेअर अलोन. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, हे या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणजे त्याला एकट्याला जायला या ठिकाणी काय आहे? बंदी आहे, परवानगी नाही. पुढे पहा, सी डिनाइड. डिनायचं डिनाइड झालंय पहा, डिनाय. आलं लक्षात? नकारात्मक आहे. मग इथं समवाला येईल की एनीवाला येईल? म्हणून हे या ठिकाणी डिनाइड, सम चुकीचा आहे. डिनाइड हा एनी बरोबर आहे. समजायले की समजा नाही गेले? बरोबर आहे ना? ठीक. पुढे पहा, प्लीज कॉल हिम इफ समबडी डिस्टर्ब्स यू. काय आला इथं? इफ. मग इफ के आगे क्या लगाना पड़ता है? एनी. हे चूक आहे, हे बरोबर आहे. पुढे पहा, प्लीज आस्क मी इफ समथिंग इज रिक्वायर्ड. समथिंग की एनीथिंग. हे सम वाला गलत, एनी वाला बराबर. हा लक्षामध्ये? ठीक. आता नेक्स्ट पुढचा मुद्दा पहा. आफ्टर एव्हरीथिंग बट both countable and uncountable noun is used but always with singular verb is used with them. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं माहिती आहे का? तेव्हा काय हे एव्हरीथिंग आहे का? एव्हरीथिंग. एव्हरीथिंगच्या पुढे जर बट आला, या एव्हरीथिंग बटच्या नंतर जे आहे ना, या एव्हरीथिंग बटच्या नंतर इथं तुम्ही काउंटेबल नाउनही घेऊ शकता. काउंटेबल नाउन म्हणजे महाराज लक्षात ज्याला मोजता येते ते, आणि अनकाउंटेबल नाउनही घेऊ शकता. काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन हे दोन्हीही नाउन तुम्ही या ठिकाणी आवर्जून घेऊ शकता, काही अडचण नाही. परंतु एव्हरीथिंग बटच्या नंतर याला नीट व्यवस्थित लक्षात ठेवायचं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी पुढे सांगतोय, त्याच्या पाठीमागचं रिझन हे आहे की क्वेश्चन कुठल्या कॉन्सेप्ट वरती सेट होईल हे सांगू शकत नाही, परंतु मी जी सांगाल त्या कॉन्सेप्ट वरती क्वेश्चन नक्की सेट होऊ शकतो. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून आपण आता या ठिकाणी प्रोनाउन आहे, तर ह्याच्यातल्या ज्या ज्या बाबी आहेत जिथं जिथं क्वेश्चन तयार होऊ शकतो त्या प्रत्येक गोष्टी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत. एव्हरीथिंग बटच्या नंतर काउंटेबल नाउन येईल आणि अनकाउंटेबल नाउनही येईल. याचाच अर्थ आणखी तुम्हाला सोपं सांगतो. ठीक आहे, पहा. एव्हरीथिंगच्या नंतर एव्हरीथिंग बट असं जर आलं तर याच्या पुढे जे आहे सिंग्युलर नाउन पण येतं. आता सिंग्युलर नाउन म्हणजे कोणतं असेल? अनकाउंटेबल. आणि याच्या पुढं प्लुरल नाउन देखील येतं. परंतु याच्यासाठी येणारं वर्ब जे आहे हे वर्ब मात्र नेहमी नेहमी आपल्याला काय यूज करायचं आहे? सिंग्युलर यूज करायचं आहे. ठीक आहे, ही गोष्ट पक्की लक्षात ठेवणे. ठीक आहे, लक्षामध्ये हे पक्क तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. लक्षात, एव्हरीथिंग बट पुढे नाउन सिंग्युलर आलं काय आणि प्लुरल आलं काय? ठीक आहे, कारण या ठिकाणी वर्ब कसा घ्यायचा आहे आपल्याला? कारण या ठिकाणी हा जो एव्हरीथिंग जो आहे ना, हा एव्हरीथिंगच वाक्याचा सब्जेक्ट असतो आणि एव्हरीथिंग हे ऑलवेज कसं आहे रे पोरं? सिंग्युलर आहे. म्हणून हा सब्जेक्ट जर असेल तर त्याच्यासाठी वर्ब काय येईल आपल्या या ठिकाणी? सिंग्युलर येईल. लक्षामध्ये? पुढे इथं नाउन काय बी द्या, बट जे आहे इथं बट कायच काम करतंय? हा, लक्षामध्ये? ठीक आहे. आता खाली पहा, एव्हरीथिंग बट चेअर्स इज सोल्ड हिअर. एव्हरीथिंग इज बट त्या ठिकाणी जे आहे का, आता या ठिकाणी ते प्रिपोजिशनचं काम करत आहे. आलं का लक्षात? त्याच्या पुढचा भाग जो आहे तर त्याचं काय बनल? ऑब्जेक्ट बनल. काय बनल? ऑब्जेक्ट. आलं लक्षामध्ये? पहा, एव्हरीथिंग बट चेअर्स इज सोल्ड हिअर. आलं लक्षामध्ये?
एव्हरीथिंग बट चेअर्स इज सोल्ड हिअर. ठीक आहे, हे एव्हरीथिंग आलं, पुढं बट आलं, आणि हे नाऊन कसं आलं इथं? अरे चेअर्स नाऊन कसं आलंय? प्लुरल. पण त्याच्या पुढे आलेला व्हर्ब कसा आहे? हा सिंग्युलर. कुणामुळे आलाय? काय चेअर्स मुळे आलाय का एव्हरीथिंग मुळे आलाय? एव्हरीथिंग मुळे आलेला आहे. ठीक आहे, एव्हरीथिंग बट चेअर्स इज सोल्ड हिअर. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, एव्हरीथिंग इज सोल्ड हिअर एक्सेप्ट चेअर्स. म्हणजे ह्याचा मिनिंग काय होते माहिती आहे का? एव्हरीथिंग बट चेअर्स इज सोल्ड हिअर. एव्हरीथिंग इज सोल्ड हिअर एक्सेप्ट चेअर्स. आलं लक्षामध्ये? म्हणजे काय सोडून? चेअर सोडून. ठीक आहे, त्याच्यानंतर आता खाली पहा, एव्हरीथिंग बट मिल्क इज सोल्ड हिअर. ठीक आहे, हा एव्हरीथिंग बट मिल्क इज सोल्ड हिअर म्हणजे काय सोडून? इथं मिल्क. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, मिल्क सोडून बाकी काय विकलं जातं. आणि वरी एव्हरीथिंग इज सोल्ड हिअर एक्सेप्ट चेअर म्हणजे इथं चेअर सोडून बाकी काय विकलं जातं. आलं लक्षामध्ये? मी आता असं म्हटलं, एव्हरीथिंग बट वाईन इज सोल्ड हिअर म्हणजे इथं सगळं सोडून वाईन विकली जाते का? वाईन सोडून सगळं विकलं जातं. वाईन सोडून सगळं विकलं जातं म्हणजे वाईन विकली जाते का इथं? नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, असं त्याचा त्या ठिकाणी मिनिंग होतो. ठीक आहे, मग आता या एव्हरीथिंग बटच्या नंतर पुढे मिल्क आलाय म्हणजे काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे? अनकाउंटेबल आहे. आणि त्याच्या पुढे या ठिकाणी आपण इज घेतला. इज मिल्क मुळे आलाय का एव्हरीथिंग मुळे आलाय? एव्हरीथिंग मुळे आलेला आहे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे पहा, नथिंग बट चेअर्स इज सोल्ड हिअर. आता या ठिकाणी तेच वाक्य आहे पहा, डबल झाले. म्हणजे या ठिकाणी हे इज वाला जे आहे हे करेक्ट आहे. नथिंग इज सोल्ड हिअर एक्सेप्ट चेअर्स त्याचा मिनिंग आहे ते. ठीक आहे, ते डबल वाक्य आले. आता इंडेफिनेट प्रोनाउनच्या पूर्वी क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्हचा वापर करू नये. इंडेफिनेट प्रोनाउनच्या नंतर वापरावे. ते काय म्हणाले माहिती आहे का? इनडेफिनेट प्रोनाउन जे आहेत त्या इनडेफिनेट प्रोनाउनच्या पूर्वी म्हणजे त्याच्या अगोदर काय यूज करायचे नाहीत? क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता इंटेलिजंट काय आहे? क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. गुड काय आहे? क्वालिटी दाखवतं ना, गुड, काइंड. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, ऑनेस्ट काय दाखवतात? हे ब्युटिफुल, हँडसम, स्मार्ट. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, हे सगळे जे वर्ड जे आहेत हे ऍडजेक्टिव्ह आहेत आणि ते क्वालिटी दाखवतात, गुण दाखवतात त्या नामाचे. मग हे जे आहेत या इंडिपेंडेंट प्रोनाउनच्या पूर्वी घ्यायचेत का आपल्याला? पूर्वी वापरू नये. मग कुठे घ्यायचं? इंडिपेंडेंट प्रोनाउनच्या नंतर. मग इथं वाक्य चेक करा, आय डिडंट फाइंड इंटेलिजंट एनीबडी ऍट दिस विलेज. तर आता हे काय, हे एनीबडी कसलं प्रोनाउन आहे सांगा? कसलं प्रोनाउन आहे? इंडेफिनेट प्रोनाउन आहे की नाही? मग या इंडेफिनेट प्रोनाउनच्या पूर्वी आपल्याला काय यूज नाही करायचा? अलीकडे नाही यूज करायचं, त्याच्या अगोदर नाही यूज करायचं, त्याच्या नंतर यूज करायचा आहे. मग आता या ठिकाणी इंटेलिजंट जे आहे हे इंटेलिजंट हे काय आहे? क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. मग ही एरर झाली की नाही? या ठिकाणी अनंत एरर बनू शकतात. आपल्याला फक्त त्या ठिकाणी काय करायचं माहिती आहे का? पाहायचंय. आता हे एवढं झालं का? तुम्हाला प्रॅक्टिसचा सेट त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. मग बघा, ते तुम्हाला ते सोडवताना देखील मजा येईल आणि तुम्हाला जे जमत नाही ते तुम्ही माझ्याकडे घेऊन यायचं. आपण याचे प्रॅक्टिस सेशन पण ठेवणार आहोत, फक्त क्वेश्चन त्याच्यावरचे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, पहा, एनीबडीच्या इथे इंटेलिजंट घेतलं हे चुकीचं आहे. आय डिडंट फाइंड एनीबडी. आता ह्या एनीबडीच्या नंतर इथं काय टाकलंय आपण? इंटेलिजंट. इंटेलिजंट काय आहे? क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे बाबा? हे क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. एरर कुठेही बनू शकते. याला इकडे टाकलं तर ती एरर बनू शकते, याला इकडे टाकलं पाहिजे. हे वाक्य करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट, ही वॉन्ट्स टू व्हिजिट क्वाईट सम वेअर. ठीक आहे, तर या ठिकाणी जे आहे हे क्वाईट काय आहे? क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आणि समवेअर काय आहे? इंडेफिनेट प्रोनाउन आहे. आलं लक्षात? सम, एनी, नो, वन असे लागले की सगळे काय असतील ते. मग आता या ठिकाणी समवेअरच्या नंतर इथं काय घेतलंय आपण? म्हणजे हे वाक्य कसं झालं? करेक्ट. आणि ह्याची इथं पोझिशन चुकली. ठीक आहे, तसं आता पुढे पहा, ही वॉन्टेड स्पेशल समथिंग. आता ही वॉन्टेड स्पेशल समथिंग की ही वॉन्टेड समथिंग स्पेशल? समथिंग स्पेशल. कारण या समथिंगच्या बिफोर इथं काय आलाय रे बॉ? स्पेशल. हे काय आहे? क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आलं लक्षात?
ठीक आहे. आणि समथिंगच्या नंतर आपल्याला काय घ्यायचं इथं स्पेशल. आपण आणखी ऍडजेक्टिव्ह बघितलाच नाही, ठीक आहे, तरी पण आपल्याला समजून घ्यायला काय हरकत आहे, बरोबर आहे. नेक्स्ट आता पुढचा मुद्दा पहा. काय नाही, आता परीक्षेतले प्रश्न आलेत पहा, सोडवा आता ह्याला. नायदर ऑफ द टू टीचर्स डॅश विलिंग टू टीच फिजिक्स. काय आलाय रे पुरोहित? नायदर. आता ह्या पुढं इकडं काय बी टीचर येऊ, टीचर्स येऊ, आणखीन काय याचं इथे येऊ, आपल्याला वर्ब सिंग्युलर निवडायचं का प्लुरल निवडायचं? मग याचा आन्सर काय येईल? व्हेरी गुड. काय येईल? नायदर ऑफ द टू टीचर्स इज विलिंग टू टीच फिजिक्स. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 4. राईट द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब इन द गिव्हन सेंटेन्स. कंबाईन सी 2019 ला विचारलाय. ईच ऑफ दीज रूम्स. किती रूम आहे म्हणले? ईच. मग ईच जर असेल तर आपल्याला वर्ब पुढे काय घ्यायचं आहे? सिंग्युलर घ्यायचं आहे. कुठं आहे सिंग्युलर? बस विषय मिटला की नाही. पुढे पहा. आता हे काय माहिती आहे का, खरं तर चला बरं जाऊ द्या. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. MPSC 2018. ईच ऑफ द कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड. इथं ईच दिसला आणि इथं काय दिसला? येते काय? हे आपण पाहिले डिस्ट्रीब्युटिव्ह वरचं वाक्य आहे ते लक्षामध्ये, ठीक आहे. ईच कसलं प्रोनाउन आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे, लक्षामध्ये. इथं आर नाही येऊ शकत. नायदर ऑफ दोज चॉईसेस वेर अट्रॅक्टिव्ह. काय आले इथं? वेर आले, कारण इथं काय आहे? नायदर. त्या वाक्यामध्ये काय पाहिजे होतं? सिंग्युलर. काय पाहिजे होतं? म्हणजे वेअरला रिप्लेस काय करता तिथं? इच की आवाज काय असायला पाहिजे होतं? मग तिथं वाज असायला पाहिजे होतं. आणि आपल्याला इनकरेक्ट विचारले ना. नेक्स्ट. माय फॅमिली आर पंक्च्युअल. ठीक आहे. माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्ड वर्किंग पीपल. आता या ठिकाणी जे आहे ना, हा कन्सेप्ट आपल्याला पुढे पाहायचा आहे. हे फॅमिली जे आहे, ठीक आहे, हे कलेक्टिव्ह नाउन आहे, परंतु इथं फॅमिलीचा यूज जो आहे त्या फॅमिलीतला एक एक माणूस जे आहे त्या एक एक माणसाचा आपण विचार केलेला आहे. म्हणून फॅमिली हा वर्ड या ठिकाणी प्लुरल गृहीत धरला जातो. म्हणून याच्यासाठी पूर्व व्हर्ब कोणता आलेला आहे? आर आलेला आहे. लक्षामध्ये. मग इनकरेक्ट कोणतं होईल? हे सी बरोबर आहे, पण इनकरेक्ट कोणतं होईल? ए आणि बी. हे चुकून या ठिकाणी इथं टाईप झालेले आहेत क्वेश्चन, ठीक आहे, पण तरी काही हरकत नाही, ठीक आहे. याचा आन्सर कोणता आहे? 3. आपल्याला काय विचारलंय? इनकरेक्ट विचारलंय. मग इनकरेक्ट आपला ए आणि बी भेटले. आन्सर 3 नंबर आहे. लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने आपण काय पाहिलं? इनडेफिनेट प्रोनाउन या ठिकाणी पाहिलेलं आहे. हो का? इथं पहा. चूज द करेक्ट सेंटेन्स. STI 2017. काय म्हणलं रे? डिड यू आस्क समबडी टू कम. आता हा पहिलं जे सेंटेन्स जे आहे ते पहिलं सेंटेन्स निगेटिव्ह आहे, अफर्मेटिव्ह आहे की इंटरोगेटिव्ह आहे? तुम्हाला कळते का? कसला आहे? कशामुळे कळाले? हे ना धोतर नेसले म्हणून. लास्टला काय आहे? क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क असेल तर ते काय झालं? मग निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह मध्ये तुम्हाला सम यूज करायचा का एनी यूज करायचा? काय यूज करायचा आहे? मग ते पहिलं वाक्य चूक आहे की बरोबर आहे? सांगा लवकर. मग तुम्हाला कसलं ओळखायला सांगितलं इथं? करेक्ट. मग हे या ठिकाणी करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? काय चुकीचं आहे इथं? समबडीच्या ऐवजी इथं काय पाहिजे होता? मग परीक्षेत येते की येत नाही असलं? बरोबर आहे. इथं काय असायला पाहिजे होतं? एनीबडी. नेक्स्ट. वन मस्ट नॉट प्रेज वन सेल्फ. आता या ठिकाणी वन जे आहे हे कशाचं काम करते? प्रोनाउनचं काम करते. आणि ज्या वेळेला ते प्रोनाउनचं काम करतं त्यावेळेला त्याच्या पुढे आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन किंवा त्याच्याच गटातलं वन सेल्फ घ्यायला पाहिजे की दुसरं काय घ्यायला पाहिजे? वन सेल्फ घ्यायला पाहिजे की इट सेल्फ घ्यायला पाहिजे? काय घ्यायला पाहिजे? वन सेल्फ. ठीक आहे. वन कॅन नॉट बी टू केअरफुल टू हिज गुड नेम. ठीक आहे. आता मला सांगा इथं वन कॅन नॉट बी टू केअरफुल ऑफ हिज गुड नेम. आता या ठिकाणी त्या हिजच्या ऐवजी काय पाहिजे होतं सांगा मला? काय पाहिजे होतं? काय पाहिजे होतं? बरोबर आहे. इथं वन्स पाहिजे होतं ना, कारण वन का आहे इथं? याच्यासाठी आपण आपलं पॉजिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय यूज करतो? वन्स. काय यूज करतो? वन्स. मग तो चूक आहे की बरोबर आहे?
सी कसं आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, किंवा की इथं काय घेतलंय, हे डीड वाले इथं आले ना, म्हणून तिथे घेतले. आता क्वेश्चन काय मिक्स आहे, ह्याच्यामध्ये किती कन्सेप्ट दिल्यात पाहते ना, 2-3 कन्सेप्ट दिलेले आहे. एक हा क्वेश्चन आहे, इंट्रोगेटिव्ह आहे, मग इथं सम वापरायचा काय एनी वापरायचा, हा एक आहे. 1 या ठिकाणी काय आहे, प्रोनाउन आहे, आलं लक्षामध्ये. आणि ते ज्या वेळेला वाक्याचा सब्जेक्ट म्हणून काम करेल त्यावेळेला त्याच्यासाठी आपण या ठिकाणी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय यूज करायचं आहे, वन सेल्फ, आलं लक्षात. ठीक आहे, आणि माय असेल तर बाबा शेल्फ, हा काय करता येईल आपल्याला, माय शेल्फ. वी असेल तर आवर शेल्फ. आणि इथं या ठिकाणी जर ही जर असला असता तर हिम सेल्फ, सी जर असला असता तर हर शेल्फ, आलं लक्षात. इट जर असला असता तर, दे असला असता तर, यू असला असता तर, हा युअर सेल्फ, युअर सेल्फ, हा त्याच्या आवश्यकतेनुसार आपण त्या ठिकाणी घेतला असता, आलं लक्षामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट आता पुढे पहा. या ठिकाणी सी पण चुकीचं आहे आणि ए पण चुकीचं आहे. आता उरलेलं जे उत्तर आहे ते उत्तर आपलं करेक्ट आहे. मग आता बी वाला ऑप्शन कोणता आहे, ओनली बी, आलं लक्षामध्ये. ठीक आहे, याच्या बाबतीत वनच्या बाबतीमध्ये आपण पाठीमागेच पाहिले की नाही पाहिले, आलं लक्षामध्ये. ठीक, तर अशा पद्धतीनं हा इंडेफिनिट प्रोनाउन मला वाटतं या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आता आपल्याला पुढचं जे आहे हे रिलेटिव्ह प्रोनाउन जे आहे ते रिलेटिव्ह प्रोनाउन शिकायचं आहे. आणि हे रिलेटिव्ह प्रोनाउन आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूयात, आलं लक्षामध्ये. पण जे शिकवलंय ते कळायलंय का, तुम्ही समाधानी आहात का सगळे, ठीक आहे, आलं लक्षामध्ये. आता आपण हे जे आहे ना, हा रिलेटिव्ह प्रोनाउन तर एवढा महत्वाचा चॅप्टर आहे, हा आपल्याला परीक्षेमध्ये एवढा कामाला येईल, आलं लक्षामध्ये. म्हणजे प्रोनाउन मध्ये मी सगळ्यात जास्त महत्वाचा प्रोनाउन म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउनला मानेल, आलं लक्षामध्ये. ठीक आहे, हे अतिशय महत्वाचं आहे आणि याच्यावरती हमखास क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे, मग याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी क्लाउज ओळखण्यासाठी देखील ह्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो. सेंटेन्सचा टाईप ओळखण्यासाठी देखील ह्याचा तुम्हाला उपयोग होतो. आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स म्हणून येतं. ठीक आहे, 2 सिंपल सेंटेन्सचं तुम्हाला त्या ठिकाणी जर कंपाऊंड करायचं असेल, नाही कॉम्प्लेक्स बनवायचं असेल, ठीक आहे, खास करून कंपाऊंड बनवायचं जर असेल तर तुम्हाला याचा वापर होतो, आलं का लक्षामध्ये. ठीक आहे, आजचे दिवस थांबू, आलं का म्हणता येणं झालंय नीट, गोड खाऊन जीभ लई वळायली, आलं लक्षामध्ये. ठीक आहे, आजच्या दिवस थांबतो आणि आपण भेटूयात उद्या. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. काय अडचण इथपर्यंत काय नाही ना, ठीक, ओके.